थांबा, तुम्हाला आज आता लईच खतरनाक व्हिडिओ दावणार आहे. तुम्हाला वेळ आहे का? तर मी वर चढणार आहे आणि तुम्हाला नजारा दावणार आहे एकदम खटाखट टकाटक मध्ये. आहे का वेळ? थोडा वेळ. आणि आवडलं तर सबस्क्राईब करायचं, लाईक करायचं आणि कमेंट पण टाका बरं का. आलो. हे आधी टावर बघा, चांगलं वर केलंय. तिथं ती वायफाय बसवलंय आपण आणि वरनं नजारा बघा. आता फक्त बघा कसं दिसतंय. भारी वाटतंय का नाही काय माहिती बाबा. इकडून बघा हे असं, इकडून हो का हे असं दिसतंय. काय नाही नजारा. अगं वरून नजारा धावतोय ग वरून. अक्का आली. अक्का काय म्हणते आता काय झालंय, मूड येतोय ना, रेंज येते. पण खटाखट मध्ये केलंय का नाही गाड्या हे टावर का नाही केलं? बघा वरनं काही म्हणा. तिकडून एंट्री बरं का, तिकडून एंट्रीकडून बी येतो मी. आता मला आहे थोडासा टायमिंग. झाड तर बघा कसलं मोठं झाले, गोल आखलेला आहे. आणि तुम्हाला सांगा तिथून असंच एंट्री येतील, असाच गोल आहे. हा डायरेक्ट गोल आहे मित्रांनो. मग कसं दिसतंय ही मॅपवरनं बघितलं, हे पिंडीसारखं दिसतंय बरं का. पिंडीसारखं दिसतंय हे असं. आणि एकदम सगळं स्वच्छ आहे बघा. कुठं तुम्हाला घाण दिसणार नाही, कुठं काय नाही. कधी बी तुम्ही या, कधी बी तुम्हाला कधीच इथं घाण वगैरे काही दिसणार नाही. असा विषय. ह्या टावरला तरी कलर द्यायचा राहिलाय, असं मॅटर आहे. तर कसं झालं म्हणलं तुम्हाला कसं आहे, आज होता थोडा टायमिंग. अक्का बी आलते त्याच्यामुळे घरीच होतो आज. काय कुठं गेलो नाही बातम्या वगैरे घेण्यासाठी. आणि बरेच जण म्हणतात बातम्या कसं आमच्या तालुक्यातलीच फक्त बघते ती. बाहेरला तर तुम्ही कुठनं बघताय, तुम्हाला हिथलं काय चाललंय ती शक्यतो करून नाही काय विषय. पण हाय बऱ्याच काही गोष्टीत हळूहळू करतील. डेली व्हिडिओ असतो माझा, डेली. हे चॅनलला मी नव्हता, पण सगळ्यांच्या रिक्वायरमेंट आणि कमेंट सगळ्यांच्या म्हणण्यानुसार मी काढायला लागलोय. नाही तर माझं व्हिडिओ डेली नसायचंच मित्रांनो, खरं सांगतो. नवीन कोण असेल तर त्यांच्यासाठी माझं व्हिडिओ डेली नसायचं. पण आणि जी जुनी येते त्यांना माहिती आहे की माझं व्हिडिओ पहिलं डेली असायचं. पण मी मस्त लाखांनी लोक बघत होती, आवडीने बघायची. मी बनवतो व्हायचो बी भारी. पण तरी बी मी थांबलो होतो, कुठंतरी थांबावं म्हणून थांबलो होतो. पण आता सगळे म्हणायची, कमेंट टाकायची की बाबा दादा बनव. मी बनवतोय आणि तुम्ही बी आवडीने प्रत्येक व्हिडिओला मी म्हणलं होतं बाबा रोज माझा एकच व्हिडिओ कमेंट टाका फक्त. आज तेवढं 2 टाकले ते असून रक्षाबंधनमुळं म्हणलं व्हिडिओ लई लांबल म्हणून दुपारी एक अपलोड केला आणि आत्ता एक अपलोड करतोय. तर मला काय वाटतं संध्याकाळी डेली मी 8ला टाकेल किंवा सकाळी 8ला टाकेल असं टायमिंग. पण आल्या बघत जा. आलेले व्हिडिओ बघितला ना असं मूड येतो, जोश येतो आणि मजा येते. आणि मित्रांनो रानात पटांगणात तुम्हाला सांगतो की साईडला का इकडं आसपास घरं, पुढच्या साईडला तर इकडं असे अजिबात घरच नाहीत. रानात एवढं निसर्गरम्य. ज्यावेळेस आम्ही इथं राहिला असतो ना तशी एकही घर नव्हतं मित्रांनो, एकही घर नव्हतं. तिकडे एक घर आहे लांब आहे, तिथं झाडाच्या पडेल एक संध्याचा बंगला झालाय. तिकडे एक घर आहे. आसपास बघा तिथे एक घर आहे आता फक्त. इकडं अजिबात अशी घरं वगैरे काही नाही. पण रानात इतकं भारी बनवलेलं आहे, एकदम खटाखट मध्ये स्वच्छ सुंदर. आणि निसर्गात कसं राहायचं, जेवण कसं जगायचं ही एक लोकांना दावण्यासाठी किंवा एक निसर्गाच्या सानिध्यात कसं राहायचं. आणि ह्यातनं काय चांगला श्वास आणि चांगलं विचार, चांगलं आणि आनंद मिळतो मित्रांनो, आनंद मिळतो. म्हणून दुसरं काही नाही विषय. तर हाय अक्का हाय. आता दाजीने ही बी येणार आहे थोड्या वेळात. अक्काला न्यायला का अक्का कालच आली. अक्का म्हणजे माझी बहीण. ही काय राखी बांधली. राखीचा व्हिडिओ टाकला होता तुम्ही बघितला का काय माहिती नाही. आता मी काय करतो, पुढं जातो. हिथनं वरनं तर तुम्ही नजारा पाहिलाच. तिथं जातो, तिथनं एंट्री घेतो आणि सगळं अजून खालून एकदा फिरवून जातो बघायची एकदा. इकडून एंट्री आतमध्ये आता चालत जातो. तुम्हाला थोडासा नजारा दावतो. इथली काय झालं, नारळाची झाडं इथली गेल्या वर्षी बी लावली होती. आता एवढ्याच साईजची झाडं आणावं लागते. ही कल्ली काय जळून दिले नाहीत. इथं आंब्याचं झाड आहे, इथं ही शोची झाडं ही लावली होती काय फळांची. ही रोडच्या कडेला अशीच असते ती ना. आता ही झाडाला आता 2 वर्ष झालं म्हणायचं नाही, गेल्याच वर्षी पण आयतं मोठं आणून लावलं होतं. आता इथलं एक गेलं आणि मधली 2 गेली, नाही तर एकदम बराबर होतं. पण आता एवढीच झाडं आणून लावायचा प्रोग्राम चाललाय आपला. म्हणजे खटाखट टकाटक मध्ये होईल ना, का नाही होणार.
आणि हे बघा ना जर ह्याचा तो बुडका कसला झाला आहे मोठाची मोठा बघा ना भारी झालं आहे. ते सांध्याचं घर आहे तिकडे बंगला आहे तर मी ती टाकली आता इथं बनवायची डिझाईन झाडं पिढं आणायचे तिथे लावायची तिथे मस्त मस्त छान छान पैकीच. आणि विषय कसा आहे माहिती आहे का तुम्हाला सांगतो गंमत एक मिनटं. आता बघा नजारा म्हणलं आधी तुम्हाला आहे का वेळ एक 5-10 मिनटं आता जास्त वेळ काय आज घेणार नाही तुमचा. रेशमा आहे रेशमाचं काय म्हणलं कसं आहे असं दावलं म्हणजे व्यवस्थित जरा बरं वाटतंय तुम्हाला बी. काय करते रेशमा वाटतंय म्हणताय तुम्ही म्हणजे बघायला पाणी काय तळ्यातलं आटले पण कडनी सगळं हिरवगार झालेलं आहे साईडचा परिसर. तसं काय असं टेन्शन नाही असं एकंदरीत बरं आहे का नाही. हाय माणसाला सारखीच धावतोय मग काय आता धावाय नको आहे. असं असं झालाय परिसर एकंदरीत. कसं वाटतंय छान वाटतंय ना छान वाटतंय ना का नाही. छान वाटलं का कसं वाटलं फ्रेश एकदम फ्रेश वाटलं. काय म्हणते दाजीला केलता का फोन. येतात की बारामतीला गेले तर इथं येतं म्हणलं का मग. हा साईडवर गेलं तर भिगवणला येतात का बर. दीदीचा फोन आला तर येऊ का म्हणले नाही पण पारा उशीर झाला आणि पावसात कुठं बोलावतो तिला. अजून पोरगी टिपक्यात गावली म्हणजे काय करता बर होय मैत्रिणींना. काय येऊ घालवा झालं रक्षाबंधन मस्त पैकी. आत्या आल्या होत्या बनसोड्याच्या घडीवर बसलो बोललो बसून बसून काय ऑर्डर घेतल्या. आता निघायचं घराकडे. आता यायचं कधी आता दिवाळीलाच. दिवाळी बर दिवाळी आता यायचं दिवाळीचा वायदा कर. दिवाळी आता किती दिवस राहिली दिवाळी ग. आता नाही खरं अजून दिवाळी किती दिवस किती दिवस किती दिवस आहे मग कधी सांग तू. परत परत तुम्हीच याकी आता तुम्हीच याकी. आम्ही तर सारखी येतो पण तू का आलती आता आलती की मागली तरी 2-3 महिने झाले. आईला वाटतं सारखं यावं. बर नाही कर्मा नाही. ये काय वायफाय फुल झालं. काय फुललं काय करते वांग करते आज. नाही वड्या करायच्या वड्या कुठं लावले तिला वड्या आणायला. हा तिच्या मैत्रिणीच्या हाय ते का वड्या पक्कांच्या तिथं वय. बरं मग ती बेसन आणि ती काढून ठेवले का. बर सर तुम्ही व्हिडिओ काढताय नाही गार्डन दावलं सगळं का. बरं कसं बनवलेत एक नंबर. हा पहिल्यापासून मी तुला कधी म्हणली खराब केलं चांगलंच केलंय ती. एकच नंबर असणार या. आणि आगे आगे देखो होत आहे क्या अजून तर लय मोठा माणूस आहे आमचा. असं ना बस तुमचा सर्वांचा आशीर्वाद म्हणावं. नक्की सगळ्यांनी सपोर्ट केला. सगळेजण तुम्ही पाठीशी हाय म्हणून तर आम्ही घेतोय ना. आज मनीषा मसाला बिझनेस ह्याने नसतं युट्यूब काढून दिलं तर मी कशाला व्हिडिओ टाकला असता. बरोबर असं लागली सांगाय ती तू मेहनत घेते लागले सांगाय असं नाही. हाय मित्रांनो कसं आहे छान वाटलं का नाही काय माहिती बरं का. पण हाय तुम्हाला खरं आहे ती खरं आहे. आणि बाकीचं अजून बी तुम्हाला तोपर्यंत हिथं ही तुम्ही माणसानं मुख्य जागा का ठेवली तर ह्याच्यात प्लॅनिंग आहे ना. इथं एक मोठं मला शेड मारायचं आहे मित्रांनो. थोडी अडचण आहे पैशा पाण्याची पण होईल हळूहळू सॉल्व्ह होत जाते सगळ्या गोष्टी हळूहळू होतील. एकदम काय होणार नाही त्या पण करायच्यात. झाडं ही बी लावून ठेवली ती त्या हिशोबाने इथं. आणि तिकडे बी गार्डन डिझाईन संध्याच्या बंगल्या संध्या ती गेली ती अश्विन तिकडे राख्या बांधायला आणि उद्याच्या तिकडे मामाच्यात जाणार आहेत त्याच्यामुळे ते आज कालच गेले तिथे. आज का नेहमी आता अंधारच पडेल. अन्य अजून पर तू हा ती कमी बघ की अभ्यास कर. मला थोडं लिहिलेलं दिस. आता उद्या शाळेत नाही का कशी सुटी कबड्डीला. अरे काय धंदा यायला का अवघड. हा अवघडच विषय आणण्यात. गुर्र आणली चराई नेली तरी रेशमा बांधते तिकडं हाय. आणि गावाकडचं एक तुम्हाला प्रकारचं की बाबा गावाकडची माणसं कशी असतात. आता कसं आम्ही गावाकडलाच आहे. गावाकडलं जीवन गावाकडली जिंदगी हेच थोडंसं धावण्याचा प्रयत्न करतो बरं का. म्हणजे
हेच बघायला गावणार, दुसरं काय थोडं थोडं बदल होऊन किंवा जेणेकरून मी काय करतो रोज असं जरा अवतार झालाय माझा, असं नाही मी जरा जास्तच काळा झालं की पण सकाळ तरी काय पावडर नाही भांग नाही काय नाही काय नाही असं बसले निवांत एकटाच मोबाईल बघत. आणि त्याच्यात काय झाले आज म्हणजे विषय हाय बोलले एवढं कमी असं नाही. हे व्हिडिओ लाईक करा बरं का, आणि नवीन कोण असते तर सबस्क्राईब करा करा असं ते 1 लाख होत आले ते आपलं 90च्या पुढं गेले आता होत्याला लवकरच. मग सिल्वर बटन 3 संगच तुम्हाला धावतो 3 तुमचे आशीर्वाद. आणि मी काही लय आकारणार नाही ताटणार नाही, बटन आली म्हणून काही मी काही बाकीच्यांगत तसं ताटणार नाही आकारणार नाही, लय पैसे आलं तरी शायनिंग करणार नाही, कधीच नाही. तुम्हाला वाटतं का करीन? अजिबात नाही. नाही म्हणल्यावर नाही, विश्वास ठेवा आणि सपोर्ट करा. आणि डेली माझा व्हिडिओ येईल, माझ्यासाठी टच करून बघा आणि कमेंट टाकताय आता तुम्ही डेली, असं टाका जा टाका काय बी टाका, बस एक चालतंय. सबस्क्राईब तेवढा असं. आता दाजीन ती येतील आकाने, आता बाकीचं दावतं तुम्हाला अजून काय काय घडते थोडक्यात. कोणतरी आले अचानक, उगावले कोणतरी. तो आलाय कामाचा, नेने आणले का आळूच्या वड्या? हा आळू आणलोय. हा अरे काय काका कुठून कसा उगावलाय? पाहुणं बी आले तितकी. काय होतंय? नाही रेशमाला मेंदू दुखतोय का? रात्री उशी अवघडलंय. हा काय म्हणता पाहुणं? निवांत लय लांब आलाय. राखी बांधाय आले ती ये की काका बस. अरे ते तिथे वय पोत्याव. आणि काका कोण आहे माहितीये का? माझ्या आत्याचं पोरग आहे का नाही? पोरग नाही ना का दाजीचं पोरग? आत्याचे पोरग आहे का नाही? पोराचं पोरग आहे, सख्या दाजीचं पोरग आहे माझ्या काका. हा आणि रेशमाचा मेंदू हल्लाय, आळी हल्ली मगाशी. मेंदू म्हणली माझा 10 मिनिटं झालं तुम्हाला बघाय का नाही गावली? तिची आळी हल्ली होती. आळी हल्ली नव्हती, मेंदू दुखतो. हा मेंदू दुखतो. दिष्ट लागली मगाच्या व्हिडिओ मध्ये. हा ती म्हणली होती तिच्यावर उतरून टाक कोणतरी कमेंट टाकायचंय पण राहिलं यार. काय नाटक करते मी, आपलं मोकर म्हणतोय. जाचील नाही ते कमेंट वाचाय नाही म्हणली होतं कोणतरी, म्हणलं होतं आयला नाही कमेंट मध्ये बी आलत. हो असं काय नाही. काय होतं अन्य तो राखी बांधली का? का बांधली? का बांधली? का बांधली? बांधली का राखी? बांधलेली होय. माझ्या व्हिडिओ मध्ये का नाही घेतलं? मग न्यायाने आली का नाही? सकाळी शाळेत निघायच्या टायमिंगला तोपर्यंत काय तुम्ही काय दुपारनं बांधली? सकाळनं बांधणार आहे, मग न्यायाने घेतली तात्पुरते बांधली लगेच. व्हिडिओच काढला नाही कोणी नव्हतं. म्हणजे असं मॅटर झालं, म्हणजे व्हिडिओ साठी राहिली. आता बांधली ना कसली तरी असू दे, असू द्या. म्हणजे सकाळी बांधली होती पण व्हिडिओ काढायच्या आधीच बांधली, त्यांच्या डोक्यात नाही काय असलं व्हिडिओ वगैरे काय काढायचं असं. ते पाहुणे आल्यात, बसतो जरा चहा पाणी करतो. दाजी बी त्याला आका जाणार आहे, आता अंधार पडेल पण हाय मोठी गाडी, तसं काही टेन्शन नाही. आता अंधार पडलाय, दाजी पण आले तर इथं. हा बघू इकडे मोबाईल लाईट गेली, अचानक लाईट गेली आणि आज पुन्हा वडापाव आणलाय. बघू राहून दिलाय, अभ्यास करणारे नसल्या दे ठेवून नाटक करते. आई इकडं वाखऱ्या करते. लाईट गेली होय का? आणि इकडे वड्या चालल्या तिथे बायकोच्या चालल्यात वडे. रेशमा बनवते वडे मस्त मध्ये. इकडे चालल्यात भाकरे. दाजी आले तर अक्कल नाही, लोकांच्या घरी कवर नाही खावाडा पाव दे ठेवून असून द्या. जर निघाली लाईट आली नेमकी बरं झालं. दरी आई सगळं आहे. काय म्हणणं आहे तुझं? नको काय म्हणणं आहे? काय बरं राहून दे, परत मी नाही येईन गोट घेऊन. रेशमाला यायचं होतं तर टाटा बाय बाय. नाही
जाऊ दे जा. जाऊ दे टाटा. ये आता तू घरी. हा येईल येईल येईल. ओके ओके गेली बाबा का गेली गेली. काय म्हणते नेने मला गिफ्ट दिलं नाही. कारण गिफ्ट दिलं नाही. काय नाही आणि इकडे 50 रुपये त्याचं तू घेऊन ये जा. तुझं त्याने ते तू नव्हती सकाळी ते सगळं ते आणीकडे देऊन टाकलं. ते सुटच झालं नाहीत मग. बरं असं नाही असं नाही. काय राहिले काय नेहमीच झाला स्वयंपाक. बरं चला लाईट बी आली नेमकी बरं झालं. हे गोष्टी ही लोक इथंच थांबवतो. भेटूया नेक्स्ट आता उद्या संध्याकाळीच भेट होईल असं वाटतंय. चला ओके बाय बाय. कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. हे व्हिडिओ भारीच वाटला असणार आहे असं मला वाटतं. शॉर्टकटमध्ये दावलं थोडक्यात पण असं नाही.